नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लिंबू सरबतचं प्रेमिक्स कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघूया. 10-12 लिंबू घेतलेले आहेत. हे चिरून याचा रस काढून घ्यायचा आहे. उन्हाळ्यात आता लिंबू महाग असतात. प्रीमिक्स करून ठेवलं की आपलं आणि टिकतं पण. हे 4 दिवस सुकवायला लागते. पंख्याच्या फॅनच्या ह्याच्या खालीच ठेवायचं सुकवायला. लिंबू चिरून झाले. आता रस काढून घेऊया. मी ह्या पातेल्यातच घेतले कारण ह्या पातेल्याच्या सगळ्या लिंबूचा रस काढून घेते मी. जेवढा रस असेल त्याच्यात 3 पट साखर घालायची आपल्याला, म्हणून हे घेतले. रस पण भरपूर आहे लिंबाला बघा. ऊन वाढलं की परत लिंबाचा रस पण जरासा कमी होतो, आटतो. प्रीमिक्स करून ठेवलं की आपलं आयत्या वेळी पाहुणे आले तर पटकन करता येते सरबत. हे 12 लिंबाचा एवढा रस निघालाय पातेलीवर. आता एका परातीत ओतून घेते मी. हे 3 पातेले आपल्याला ह्याच्यात साखर घालायची. हे आता असं मिक्स करून ठेवूया. पंख्याखाली एक 4 दिवस ठेवायचं. 4 दिवसानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. पंख्याखाली सुकवायचं, उन्हात ठेवायचं नाही. हे आता असं 4 दिवस आपण पंख्याखाली सुकवून घ्यायचं. लिंबू आणि साखर आपण लिंबू पिळून त्याचा रस आणि साखर एकत्र केलेली. हे 4 दिवस मी सुकवले सावलीतच. हे असं झालंय बघा. आणि एका ह्याच्यात जरासं वेळ लागला म्हणून 2 ताटात ठेवले. तुम्ही पण असं करणार असाल तर 2-3 ताटं ठेवा, तर लवकर होते. याला फार वेळ लागला मला. हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. एकदम खडखडीत झाले बघा हे. मिक्सरला आपल्याला ह्याला नुसतं पल्स मोडवरच फिरवायचं. फार असं फिरवायचं नाही, नाहीतर परत त्याला पाणी सुटेल. ह्याच्यात आता थोडंसं मीठ घालते. सरबत करताना अजून घातलं तरी म्हणजे बघून घाला. 1 चमचाभर घालते मीठ मी. मिक्स करायचं आणि हे बारीक करून आणते. बारीक करून घेते मिक्सरमध्ये. हे बघा, हे बारीक करून असं झाले. एकदम मस्त झाले आणि वास पण छान यायला लागलाय लिंबूचा. हे आता आपण एकदम एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं. आपल्याकडे जरी लिंबू नसतील आयत्या वेळी किंवा आता लिंबू महाग होतात तर ते जास्त महाग होतात, किंवा एखाद्यास नसला लिंबू आणि पाहुणे आले तर हे प्रीमिक्स करून ठेवलं तर आयत्या वेळी पटकन आपण सरबत करू शकतो. हे असं भरून ठेवायचं. याच्यात मीठ घातलेलंच आहे याच्यात.
हे आता आपलं प्रीमिक्स तयार आहे. आता सरबत करूया. थंड पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा हे प्रीमिक्स घालायचं. तुम्हाला किती गोड पाहिजे त्या बेतानं. आणि सब्जाचं बी घालायचं. 1 मिनिटात सरबत तयार. हे अशा पद्धतीने सरबत आपलं तयार झाले. पाहिजे असलं तर तुम्ही आईस क्यूब घालू शकता. अशा पद्धतीनं लिंबू सरबत आणि लिंबू प्रीमिक्स तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिंबू प्रीमिक्स करून बघा आणि लिंबू सरबत पण करून पिऊन बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.